राणोजी शिगावात पोहोचला तेव्हा शिगावची जोगणी वाजत गाजत निघाली होती. 12 बलुती झुलत होती. गावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या होत्या. गावातल्या ताकदवान माणसांनी एकमेकांचे हात धरून जोगणी भोवती कडे केले होते. त्यांच्या आसपास नंग्या तलवारी घेऊन धारकरी चालत होते. त्यांची तीक्ष्ण नजर सगळीकडे फिरत होती. पुढे सगळी वाद्य तालात वाजत होती. पिवळ्या कापडात गुंडाळलेली ती वाटी घेऊन जोगणी हळूहळू पुढे निघाली होती. एका बाजूने बाजीबा खोताचा मुलगा बापू खोत हातात तलवार घेऊन जोगणीच्या सुरक्षेसाठी त्याच्या घोड्यावरून फिरत होता, तर दुसऱ्या बाजूने गजामाळीसारखे अनेक लोक आपापली घोडी घेऊन पहारा देत होते. काखेत तलवार दाबून राणोजी त्या गर्दीत वावरत होता. पेड्यांचा पुडा कमरेत खोवून तो पुढची योजना आखत होता. त्याने गबराला वाटेगावच्या बाजूला एका ओढ्यात बांधून ठेवला होता. कुठून जोगणीवर झडप घालून कुठपर्यंत जायचे आणि मग गबराला घेऊन कसे पुढे जायचे हे सगळे मनातल्या मनात ठरवून तो त्या जोगणी बरोबर चालत होता. जस जशी त्याने ठरवलेली जागा जवळ येत होती तस तसे तो बेभान होत होता.